नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या सृष्टीत जर कोणती शक्ती सर्वात मोठी असेल तर ती आहे गुरुची कृपा. आई आपल्याला जन्म देते, वडील आपल्याला जगायला शिकवतात, पण गुरु आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवतात. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, गुरु म्हणजे प्रकाश आहे, जो आपल्या अज्ञानरूपी अंधाराला दूर करून ज्ञानाचा दिवा पेटवतो. श्री दत्तगुरूंचं गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, ते भक्तांच्या अनुभवांचा महासागर आहे. त्यात प्रत्येक अध्यायात भक्ती आहे, प्रत्येक कथेत चमत्कार आहे आणि प्रत्येक ओळीत गुरुकृपेचा सुवास आहे. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील एक अतिशय हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गाणगापूर नगरी भक्तांनी गजबजलेली, पण त्या नगरीची पहाट वेगळीच असे. पहाटेचा कोवळा सूर्य भीमा अमरजा संगमावर हलकासा चमकत असे. पाण्यावर सोनेरी किरणं पडली की जणू संपूर्ण नदी दत्तनामाने झगमगू लागे. मंदिरातील पहिली घंटा वाजत असे, टणन. त्या आवाजाने गाव हळूहळू जागं होत असे. धुपाचा सुगंध हवेत दरवळत असे. भक्त ओंजळीत फुले घेऊन मंदिराकडे चालत असत. त्यांच्यात तो एक गरीब पण श्रद्धाळू ब्राह्मणही असे. त्याचं घर गावाच्या कडेला होतं. कौलारू छप्पर, पावसाळ्यात गळती, उन्हाळ्यात उकाडा. अंगणात एक तुळशी वृंदावन होतं. जरी घर गरीब असलं तरी तुळस मात्र नेहमी हिरवीगार असे. त्याची पत्नी रोज सकाळी तुळशीला पाणी घाले, रांगोळी काढे आणि मनातल्या मनात म्हणे, दत्तगुरु, आमचंही काहीतरी भलं करा. घरात एक छोटंसं देवघर होतं. त्यात श्री दत्तांची छोटीशी प्रतिमा. तेलाचा दिवा कधी कधी विझे, कारण तेलही कमी असे. पण ब्राह्मण रोज दिवा लावायचा प्रयत्न करत असे. रात्री जेवणाच्या वेळी अनेकदा फक्त एकच भाकरी असे. पत्नी ती 2 तुकड्यांत विभागे. तुम्ही खा, ती म्हणे. नाही, आधी तू खा, तो उत्तर देई. अनेकदा दोघंही अर्धपोटी झोपत. बाहेर वारा सुटलेला असे. त्या अंधाऱ्या रात्री पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत. गुरु इतकी परीक्षा का घेतात? ब्राह्मण शांतपणे म्हणे, स्वामी जे काही मोठं देणार असतात त्याच्या आधी सहनशीलता देतात. त्या काळात गावातही फार भरभराट नव्हती. शेतात पीक कधी येथे कधी नसे. लोक आपापल्या संसारात गुंतलेले. काही जण स्वामींची भक्ती करत, तर काही जण फक्त चमत्कार बघायला येत. त्या ब्राह्मणाकडे मात्र लोक थोडं दुर्लक्षाने करत. काय उपयोग एवढ्या भक्तीचा, स्वतःचं पोट भरत नाही, अशा चर्चा गावामध्ये होत असत. आणि त्या ब्राह्मणाच्या मनात स्वामींना घरी भिक्षेसाठी बोलवायचं ठरवलं. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात काही विचार आला की आपल्याकडे आहे तरी काय स्वामींना भिक्षेमध्ये द्यायला. नंतर तो मनात विचार करू लागला की जे आहे ते पुरेसं आहे. आकाशात पूर्ण चंद्र होता, पण त्याच्या मनात मात्र काळे ढग होते. त्या रात्री जेव्हा ब्राह्मणाने स्वामींना भिक्षेसाठी बोलवायचं ठरवलं तेव्हा त्याच्या मनात विचार येऊ लागले की मी योग्य करतोय का? स्वामी येतील का खरंच? पत्नीने हळूच विचारलं, जर स्वामी आले नाहीत तर? तो हसला. गुरूंवर शंका घेतली तर श्रद्धा अर्धी होते. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ. सूर्य तळपत होता. गावात कुत्री झाडांच्या सावलीत पहुडली होती. हवेतील उष्णता जड झाली होती. अचानक दुरून काही भक्त दिसले. मध्यभागी स्वामी चालत होते. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र, चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत करुणा. त्या क्षणी जणू उष्णता कमी झाली. हलका वारा सुटला. तुळशीची पानं हलू लागली. पत्नीच्या अंगावर शहारे आले. स्वामी आले, खरंच आले. भाकरी चुलीवर शेकताना पत्नीच्या हाताला चटका बसला, पण ती काही बोलली नाही. ताकाचा पेला मातीचा होता, जरा तडा गेलेला. तिने तो स्वामींसमोर ठेवला. स्वामींनी प्रेमाने घेतला. एक घास घेतला आणि डोळे मिटले. आणि स्वामी म्हणाले, अतिशय स्वादिष्ट आहे. त्या शब्दांत इतकी करुणा होती की पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. स्वामी निघून गेल्यावर संध्याकाळी आकाश अचानक ढगांनी भरलं. वीज चमकली. पावसाचा हलका शिडकावा झाला. पण त्या पावसात काहीतरी वेगळं होतं. जणू प्रत्येक थेंब आशीर्वाद होता. त्या रात्री ब्राह्मणाला स्वप्न पडलं. स्वामी त्यांच्या घराच्या कोठाराजवळ उभे आहेत आणि त्यांच्या कमंडलूतून तेज बाहेर पडत आहे. सकाळी कोठारात धान्य दिसलं, पण ते फक्त एकदाच नव्हतं. जेव्हा जेव्हा ते गरजू लोकांना धान्य देत तेव्हा कोठार पुन्हा भरलेलं दिसे. पत्नी म्हणाली, हे कसं शक्य आहे? ब्राह्मण उत्तरला, जे गुरुकृपेने येतं त्याला तर्क नसतो. काही गावकरी चकित झाले. काहींना आनंद झाला, काहींना मत्सर वाटला. एकदा एक श्रीमंत व्यापारी म्हणाला, तुझं रहस्य काय आहे? ब्राह्मण शांतपणे म्हणाला, रहस्य? मी काही साठवत नाही, मी वाटतो. हळूहळू त्यांच्या घरात भरभराट झाली. नवं कौल बसवलं. देवघर मोठं केलं, पण तुळशीचं वृंदावन तसंच ठेवलं.
पत्नी रोज म्हणे, अहो खरंच, श्रद्धा पोट भरते. तो हसत म्हणे, आणि संयम आयुष्य भरतो. ही कथा आपल्याला सांगते, गुरु फक्त दारिद्र्य दूर करत नाहीत, ते आपल्याला गृहस्थ धर्म कसा पाळायचा हे शिकवतात. अभावातही स्वच्छता ठेवणं, दुःखातही विश्वास ठेवणं, मिळालेलं इतरांना वाटणं. कारण गुरुकृपा त्या घरात टिकते जिथे श्रद्धा, संयम आणि दान एकत्र राहतात. ही कथा केवळ दारिद्र्य दूर होण्याची नाही. ही कथा शिकवते, जेव्हा आपण स्वार्थ सोडतो तेव्हा कृपा मिळते. जेव्हा आपण अभावातही कृतज्ञ राहतो तेव्हा चमत्कार घडतो. गुरूंना पदार्थ नको, त्यांना भाव हवा. भाकरी साधी होती, पण भाव अमूल्य होता. आपल्या आयुष्यात दारिद्र्य येतं ते केवळ पैशाच्या रूपात नसतं. कधी मन थकलेलं असतं, कधी घरात असंतोष असतो, कधी नात्यांमध्ये दुरावा येतो. अशा वेळी आपण सहज म्हणतो, देव माझं ऐकत नाही. पण संतांचा संदेश वेगळाच असतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना सांगत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ दिलासा देणारा शब्द नव्हता, तर तो जीवन जगण्याचा आधार होता. स्वामी समर्थ भक्तांना शिकवत असत की जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी श्रद्धा ढळू देऊ नका. कारण संकट हे शिक्षा नसते, ती परीक्षा असते. अभाव आला तर तो आपल्याला संयम शिकवतो. अपयश आलं तर ते अहंकार घालवतो. आणि दुःख आलं तर ते आपल्याला देवाजवळ आणतं. म्हणूनच स्वामी सांगत, परिस्थितीवर राग करू नका, स्वतःच्या कर्मावर लक्ष द्या. जीवन जगताना सर्वप्रथम मन शुद्ध ठेवा. दुसऱ्याबद्दल मत्सर, द्वेष, कटुता बाळगू नका. कारण ज्या मनात राग असतो तिथे कृपा थांबत नाही. स्वामी समर्थ नेहमी साधेपणावर भर देत. ते सांगत, जसं आहे तसं स्वीकारा, पण प्रयत्न सोडू नका. समाधान म्हणजे हार मानणं नव्हे, समाधान म्हणजे कृतज्ञता. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानले तर जे हवं आहे ते योग्य वेळी मिळतं. कर्म करताना प्रामाणिकपणा ठेवा. कोणाचं वाईट करू नका, फसवणूक करू नका आणि कष्टाला पर्याय शोधू नका. स्वामी समर्थ भक्तांना सांगत असत की निस्वार्थ सेवा हीच खरी पूजा आहे. मंदिरात जाऊन नमस्कार करणं महत्वाचं आहेच, पण घरातल्या आईवडिलांची सेवा करणं, गरजूंना मदत करणं, सत्य बोलणं हेच खरे धर्मकर्म आहे. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. मी केलं, मी मिळवलं हा भाव सोडला की कृपा सहज होते. स्वामी समर्थ नेहमी सांगत, सर्व काही त्या परमेश्वराच्या इच्छेने होतं, आपण फक्त निमित्त आहोत. म्हणूनच यश आलं तरी नम्र राहा आणि अपयश आलं तरी खचू नका. नामस्मरणाची शक्तीही त्यांनी अधोरेखित केली. श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हे नाम ज्या मनाने घेतलं जातं ते मन हलकं होतं. कारण त्या नामात विश्वास असतो आणि विश्वासातच चमत्कार असतो. मित्रांनो, जीवन हे स्पर्धा नाही, ती साधना आहे. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे चांगलं कर्म करण्याची, कुणाला आनंद देण्याची, स्वतःला सुधारण्याची. श्रद्धा ठेवा, सेवा करा, कृतज्ञ राहा आणि गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण करा. कारण जिथे श्रद्धेची भाकरी असते तिथे गुरुकृपेचा प्रसाद नक्कीच मिळतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.